हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आज आपण मटर पनीर करणार आहोत. तर चला पटापट वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण मटर पनीरची भाजी करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सर्वप्रथम मी ते फ्रोझन वटाणे बॉईल करायला ठेवलेले आहेत. हे जे फ्रोझन वटाणे आहेत तर आपल्याला 10 मिनटं हे फ्रोझन वटाणे मोठ्या गॅसवरती बॉईल करून घ्यायचे आहेत. आता हे जे फ्रोझन वटाणे आहेत तर मी थंडीचा महिना आहे, थंडीच्या महिन्यामध्ये फ्रोझन वटाणे म्हणजे ज्या मटाच्या शेंगा आहेत त्या अगदी स्वस्त अशा मिळतात. तर मी अगदी 3 ते 4 किलो मटाच्या शेंगा आणून त्यातले वटाणे काढून एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा एका स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला ते स्टोअर करून फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत. आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर हे जे वटाणे आहेत हे दीर्घकाळ टिकतात. तर तेच हे फ्रोझन वटाणे आहेत. तर पहा, इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत. तर इथे मी कांदा असा आडवा कट करून घेतलेला आहे. तुम्ही हे कांदे उभेसुद्धा चिरू शकतात. आता पहा, माझ्याकडे मी ते 3 कांदे घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोठा कांदा असेल तुम्ही मोठा एक कांदा घेऊ शकतात, पण माझ्याकडे मोठा कांदा नव्हता म्हणून मी इथे छोटे छोटे 3 कांदे घेतलेले आहेत. तर इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत. तर इथे मी 1.5 टोमॅटो घेतलेले आहे. तुम्ही 2 किंवा 3 किंवा ज्यानुसार तुम्ही भाजी करता आहात त्यानुसार तुम्ही कमी जास्त टोमॅटो घेऊ शकता. इथे मी 1.5 टोमॅटो घेतलेला आहे आणि हा जो टोमॅटो आहे हा टोमॅटो आपल्याला स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपले हे जे फ्रोझन वटाणे आहेत ते बॉईल करून झालेले आहेत. तर मी इथे जाळी असलेला एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये हे वटाणे आपल्याला स्टोअर करायचे आहेत, म्हणजे ट्रान्सफर करायचे आहेत आणि या वटाण्यांचा जो काही पाणी असेल तो निघून जाईल आणि हे वटाणे छान मस्त थंड होतील. तर पहा, इथे आता आपण आलं लसूण मिरची पेस्ट करून घेणार आहोत. तर इथे मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि पहा, इथे मटर पनीरची भाजी करताना शक्यतो कोथिंबीरचा वापर नाही केला जात. तर कोथिंबीरचे जे देठ असतात ना त्याचा वापर केला जातो. पण आता माझ्याकडे देठ खूप कमी आहे तर मी देठसुद्धा घेतलेले आहेत कोथिंबीरचे आणि कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तर आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचे देठ याची पेस्ट केली जाते. तर माझ्याकडे कोथिंबीरचे देठ खूप कमी आहेत म्हणून मी काय केलेलं आहे, थोडी कोथिंबीर आणि थोडे कोथिंबीरचे देठ असे मी घेतलेले आहेत. तर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हे सगळं ॲड करून इथे आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि इथे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पेस्ट तयार करून झालेली आहे. तर चला आता आपण हा जो पनीर आहे तर पनीर आपण कट करून घेऊया. तर इथे मी 1/2 किलो पनीर घेतलेला आहे. हा जो पनीर आहे तर हा पनीर आपल्याला स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा जो पनीर आहे पनीरसुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. तर मग चला आता आपण आपल्याला इथे मसाला तयार करायचा आहे. तर आपण इथे मसाल्याची तयारी करूया. गॅस ऑन करून घेतलेला आहे. त्यावरती पॅन ठेवायचं आहे आपल्याला. पॅनमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल गरम झाला की गॅस बारीक करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा जो कांदा आहे तर हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. मी खूप कमी तेलामध्ये हा कांदा मी तळून घेणार आहे. हा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये हा कांदा तळून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. अगदी
1 ते 2 मिनटं आपल्याला एक किंवा 2 किंवा 3 मिनिटांनी हा कांदा सतत फ्राय करत राहायचा आहे, म्हणजे हा कांदा सगळ्या बाजून छान मस्त तळला जाईल. कारण मी इथे खूप कमी तेलामध्ये कांदा तळून घेतलेला आहे. तर पहा, इथे आपला कांदा तळून झालेला अगदी 10 मिनटं लागतात. 10 मिनटामध्ये इथे आपला हा जो कांदा आहे तो छान मस्त असा ब्राऊन झालेला आहे. आता हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा कांदा थंड झाला ना की आता तुम्हाला असा मऊ वाटत असेल, पण थंड झाला की हा कांदा छान मस्त असा कुरकुरीत होतो. तर चला, आता कांदा तर तळून झालेला आहे. आता याच तेलामध्ये आपण काय करणार आहोत, पनीरसुद्धा तळून घेणार आहोत. हा जो पनीर आहे तर मी हा पनीर फक्त अगदी 1 ते 2 मिनटंच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही अगदी पनीर हलके ब्राऊन होईपर्यंतसुद्धा तुम्ही फ्राय करू शकतात. पण इथे मी फक्त तेलामध्ये अगदी 1 ते 2 मिनटं हा पनीर फ्राय करून घेणार आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जर तुम्हाला पनीर फ्राय करायचं असेल तर तिथे तुम्ही फ्राय पॅनचा वापर करा. आपला जो नॉनस्टिकचा जो फ्राय पॅन असतो त्याचा वापर करा. त्याच्याने काय होतं माहिती आहे, किंवा डोसा तवा असेल ना तुमच्याकडे, तुम्ही त्याचा वापर करू शकतात. हा जो पनीर आहे अजिबात चिटकत नाही आणि छान मस्त सगळ्या साईडने छान मस्त असा ब्राऊन होतो. आता माझा हा जो पॅन आहे तर हा लोखंडाचा पॅन आहे, त्याच्यामुळे मी फक्त तेलामध्ये हा जो पनीर आहे तो मी फ्राय करून घेतलेला आहे. कारण लोखंडाच्या पॅनमध्ये पनीर आहे ना, आपण जास्त ब्राऊन करत बसलो तर काय होतं, तो पनीर तव्याला चिटकतो. म्हणून मी फक्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. आता मी ते 1 वाटी भरून मी काजू घेतलेले आहेत. काजूसुद्धा आपल्या तेलामध्ये 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर इथे आपले काजूसुद्धा फ्राय झालेले आहेत. आता याच तेलामध्ये आपण जो टोमॅटो कट करून घेतला होता ना तो ॲड करायचा आहे. तो सुद्धा छान मस्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आता टोमॅटो फ्राय करून झाला की इथे मी एक छोटा ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे. म्हणजे साधारणपणे पाव ग्लास पाणी ॲड करायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मी 10 मिनटं मंद गॅसवरती मी वाफ काढून घेणार आहे. तर पहा, इथे 10 मिनटं झालेले आहेत. इथे आपला जो टोमॅटो आहे हा टोमॅटो छान मस्त असा मऊ शिजलेला आहे. आता आपण काय करूया, टोमॅटो आणि काजू एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि टोमॅटो आणि हे काजू आपल्याला काय करायचे आहेत, थंड करून घ्यायचे आहेत. तर पहा, इथे आपला मसाला तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आणि काजू आपल्याला ॲड करायचे आहेत. त्यानंतर आपण जो कांदा तळला होता तो सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे. पण अर्धा कांदा साईडला ठेवायचा आहे आणि अर्धा कांदा आपल्याला याच्यामध्ये ग्राइंड करायचा आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पहा, इथे आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. मटर पनीरची भाजी करण्यासाठी जो मसाला लागतो किंवा जे वाटण लागतं ते वाटण तयार झालेलं आहे. तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं राई ॲड करूया. जिरं राई ॲड करून झाली त्यानंतर इथे आपण जे आलं लसूण मिरची पेस्ट ॲड केली होती ना ते ॲड करायची आहे. इथे मी जिरं राई नंतर केलेली आहे. मी आधी नाही केली, मी विसरून गेली जिरं राई ॲड करायची मी. तर पहा, आपल्याला इथे आलं लसूण मिरची फ्राय करून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता तो ॲड करायचा आहे. तो ॲड केल्यानंतर आपण आपले जे बेसिक मसाले असतात ते ॲड करायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे.
एकत्र एकजीव करून झाल्यानंतर मी ते थोडं वाटणाचं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. पण या 10 मिनटामध्ये आपल्याला 5-5 मिनटांनी झाकण काढून ही ग्रेव्ही वरखाली करून घ्यायची आहे, जेणेकरून ही ग्रेव्ही खाली भांड्याला लागता कामा नये. 10 मिनटं झालेली आहेत, तर तुम्ही पाहू शकता आपली जी ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. तर ही ग्रेव्ही छान पुन्हा एकदा फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर बॉईल केलेले फ्रोझन वाटाणे आणि इथे आपण जो पनीर फ्राय करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. आणि ॲड केल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जो कांदा तळून घेतला होता तो कांदासुद्धा आपल्याला आता ॲड करायचा आहे. फ्रोझन वाटाणे, पनीर आणि तळलेला कांदा ॲड केल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा इथे आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. आणि मगाशी मी जिरा राईस टाकताना टाकलं मी, पण तो मला म्हणजे ती क्लिप मला शूट नाही करता आली, मी विसरून गेली. तर पहा इथे मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. आणि ही जी भाजी आहे मटर पनीरची भाजी तुम्ही जिरा राईस किंवा पुरी किंवा तुम्ही फुलक्याबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. तर इथे आपली ही भाजी छान मस्त तयार झालेली आहे. तर चला कोथिंबीर ॲड करून घेऊया. ही जी भाजी आहे तर ही भाजी मी फुलक्याबरोबर सर्व करणार आहे. आणि ही मटर पनीरची भाजी चवीला एक नंबर भन्नाट अशी लागते. रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जशी आपण मटर पनीरची भाजी ऑर्डर करतो सेम तीच टेस्ट आहे आणि तशीच ही भाजी लागते अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. नक्की ही भाजी ट्राय करून पहा. तर चला ही भाजी आपण फुलक्याबरोबर सर्व करून घेऊया.